देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. दत्ताजी डिडोळकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील अनेक संस्थांचे संस्थापक आणि आधारस्तंभ राहिलेले एक कार्यकर्ते म्हणजे नागपूरचे श्री दत्ताजी डिडोळकर. केरळ आणि तामिळनाडू येथे प्रचारक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी शाखा विस्ताराचं काम केलं. प्रचारक म्हणून थांबल्यानंतरही ते घरगृहस्थीच्या बंधनात न अडकता संघटनेने जे काम सांगितलं ते काम ते संपूर्ण मनोभावे करत राहिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संस्थेच्या कामाचा आलेख दत्ताजींच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांनी आदर्श महापुरुष यासंबंधी चर्चा करताना एकदा म्हटलं होतं की तो कधीच परिस्थितीचा गुलाम होत नाही, परिस्थितीसमोर गुडघे टेकत नाही, परंतु तिच्याशी सतत संघर्ष करत आपलं निर्धारित काम तो सिद्ध करून दाखवतो. तो आपल्या सदाचारी शक्तींवर दुराचारी शक्तींची सावली कधीच पडू देत नाही. अशा कसोटीवरून पाहिलं तर दत्ताजी हे त्याचं आदर्श उदाहरण होते. दत्ताजी विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य तर होतेच, शिवाय अनेक वर्ष ते परिषदेचे अध्यक्षही राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर परिषदेचं काम लवकरच देशव्यापी बनवलं. दक्षिणेकडील राज्य या विचारांसाठी थोडी कठीण मानली जात होती, परंतु तिथेही दत्ताजींनी विजय मिळवला. त्यांनी साम्यवाद्यांचा गड असलेल्या केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या प्रयत्नातून ते अधिवेशन अत्यंत यशस्वीपणे पार पडलं. त्यांचं म्हणणं असायचं की विद्यार्थी परिषद कोणा एखाद्या राजकीय पक्षाची गुलाम होऊन राहणार नाही, परंतु एक वेळ अशी येईल जेव्हा सर्व राजकीय पक्षांची अपेक्षा राहील की विद्यार्थी परिषदेसारखे कार्यकर्ते आमच्याकडे असावेत. आणि खरोखरच त्यांच्या काळातील विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आज राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत यशस्वीपणे नेतृत्व करीत आहेत आणि त्यातूनच त्यांचं जे म्हणणं असायचं ते 100% सत्यात आलेलं पाहायला मिळत आहे. दत्ताजी मनाने सदैव युवावस्थेतच राहत असत. त्यामुळेच नेहमीच त्यांच्या भोवती विद्यार्थी आणि युवकांचा गराडा राहत असे. प्रचारकी जीवनातून निवृत्त होऊन त्यांनी जयंत ट्युटोरियल या नावाची संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मदत करत असत. त्यांच्या पाठ्यक्रमात अभ्यासाचे सामान्य विषय तर राहत असतच, परंतु विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांचं प्रकटीकरण आणि त्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक असेही विषय त्यामध्ये राहत असत. केवळ शिकवणी नाही,
तर आपल्या विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्यास ते सदैव तत्पर राहत असत. कन्याकुमारीला विवेकानंदांचं भव्य शिलास्मारक बनवण्याची योजना सुरू झाल्यानंतर दत्ताजी त्या समितीचे प्रारंभीचे संस्थापक आणि नंतर काही काळपर्यंत महामंत्रीसुद्धा राहिले. 1989 मध्ये संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्त जी समिती स्थापन झाली तिचेही ते केंद्रीय सहसचिव राहिले. पुढे ते विश्व हिंदू परिषदेचे पश्चिमांचल क्षेत्राचे संघटन मंत्रीही होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 300व्या राज्यारोहण निमित्ताने त्या वर्षी उत्साहाने अनेक कार्यक्रम केले गेले. त्यासाठी स्थापन झालेल्या समितीचेही ते सचिव होते. नागपूरमध्ये नागपूर विद्यापीठाची एक विशेष ओळख आहे. त्या नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारिणीचेही ते काही काळ सदस्य होते. इतकी सर्व कामं त्यांच्याकडे असूनसुद्धा त्यांच्या मनात प्रसिद्धीची हाव कधीच नव्हती. ट्युशनद्वारे त्यांनी जो पैसा मिळवला त्यातला थोडाच भाग व्यक्तिगत उपयोगासाठी ठेवून बाकीचा सारा भाग कोणताही गाजावाजा न करता ते संघाला आणि अन्यान्य संस्थांना देत असत. स्वतः सदैव हसतमुख राहून आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना सतत हसवत ठेवणारे, शेकडो युवकांना आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे चिरयुवा आदर्श कार्यकर्ता श्री दत्ताजी डिडोळकर यांचं 14 ऑक्टोबर 1990 या दिवशी देहावसान झालं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह दत्ताजींनी अनेक संस्थांची कामं पदाधिकारी या नात्याने उत्तम रीतीनं केली. आपल्या कार्याचा ठसाही त्यांनी तिथे उमटवला. संघ कार्यकर्त्याला जे काम दिलं जाईल ते काम तो कशा प्रकारे यशस्वी करून दाखवतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दत्ताजी डिडोळकर. पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात.